विधानसभा निवडणुकांनंतर खोपोली शहर काँग्रेस कमिटी बरखास्त, नवीन कमिटी लवकरच स्थापन केली जाणार। विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणांच्या विरोधात जाऊन ज्यांनी केलं होतं काम अशांना काँग्रेस कमिटीमधून केलं जाणार आहे बरखास्त। नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी। आज खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी रायगड टुडे न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकांनंतर आता येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांसाठी खोपोली शहर काँग्रेस कमिटी आपली नव्याने कमिटीची स्थापना करत आहे। जुनी कमिटी जी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांच्या विरोधात व महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणांच्या विरोधामध्ये जाऊन कामं केली आहेत अशांवरती निलंबनाची कारवाई देखील करण्यात येणार आहे। या संदर्भात जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याशी देखील बैठक झालेली आहे। रिचर्ड जॉन यांना या संदर्भातले सर्व अधिकार जे आहेत ते काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिलेले आहेत। तर पाहूया रिचर्ड जॉन यांनी रायगड टुडे न्यूजशी बोलताना काय सांगितलेलं आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खोपोली शहर काँग्रेस कमिटीनं आपली जबाबदारी आणि आपलं महाविकास आघाडीचं काम हे प्रामाणिकपणे खोपोली शहरामध्ये आम्ही राबवलं, आम्ही काम केलं। आता भविष्यात येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाचं काम चांगल्या प्रमाणात व्हावं, चांगल्या पद्धतीने व्हावं, पक्षाला चांगली बळकटी यावी आणि सर्वांना संधी मिळावी, त्यासाठी आम्ही खोपोली शहर काँग्रेस कमिटीची जुनी कार्यकारिणी जी आहे ही आज रोजी आम्ही बरखास्त करतोय आणि पुढील नवीन कार्यकारिणी हे आम्ही असं निवड करणार आहोत। अशा अध्यक्ष जो असतो पक्षाचा तो कार्यकारिणी निवडतो। जिल्हा काँग्रेस कमिटीनं त्या प्रकारचं आम्हाला तसा आदेश दिला, त्याप्रमाणे आम्ही कार्यकारिणी करतोय। यामध्ये खोपोली शहरचे सर्व कार्यकारिणीमधले सर्व पदाधिकारी, मग तो सरचिटणीस असो, युवक काँग्रेसचा अध्यक्ष असो, महिला असो, सर्वांना आता नवीन पुन्हा आम्ही शिफारस करणार। त्यानुसार त्या पदावर किती लोक राहतील आणि पक्षाचं काम भविष्यात चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। जे पक्षाच्या विरोधात काम केलंय त्यांच्यावर कारवाई होईल, जे पक्षाचं शिस्त मोडले त्यांच्यावर कारवाई होईल आणि या निवडणुकीमध्ये तसं आमच्या निर्देशात आलेलं आहे, त्यानुसार आम्ही ते सर्व चौकशी करून त्या कार्यकर्त्यांना तसे नोटीस बजावून त्यांच्यावर सक्त कारवाई करा असा आदेश जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांचा आदेश आम्हाला आहे। त्यानुसार आम्ही पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत। कार्यकारिणी बरखास्त करून जी लोक योग्य वेळ देतील, योग्य काम करतील आणि सर्वांना संधी, त्यासाठी आम्ही नवीन कार्यकारिणी करतो।